तुम्हाला भेटते असं मला वाटतंय, कारण माझी सकाळी ब्लॉग घेण्याचं हेच नसतं. कारण आकांक्षा झोपली तिकडं आणि माझा इकडं चहा होतोय. कारण माझी सकाळी एवढी धावपळ चाललेली असते ना, कणिक मळा, भाजी करा, सगळी तयारी करा, भांडी घासा, परत ते कचऱ्याचा डबा येतो बाहेर येतो न्यायला, ते करा, खरकटं काढा, खूप धावपळ चाललेली असते माझी. आता पण माझं कणिक झाली आहे म्हणून इथे बटाटा आहे आणि अजून एक मी कुकरला बटाटा लावला आहे. हे इग्नोर करा, मी आता सगळं साफ करणार आहे. आणि आता मी चहा ठेवला आहे. पहिले उठले तर मी दूध गरम करून घेत असते रोज ब्रश करता करता. आणि हे सगळं बघितलंय तुम्ही तर ते इग्नोर करा, कारण मी ते सगळं आत्ता बाहेर काढले. कारण रात्रभर आतमध्ये आपण झाकून ठेवतो ना, त्याच्यामुळं. आणि एक तर आमच्या घरी फ्रीज नाही आहे. मी काल पप्पांना म्हटलं आम्हाला फ्रीज, फॅन आणि काय बरं, फ्रीज, फॅन पाठवून द्या म्हटलं, आणि टी व्ही. म्हणजे आकांक्षाला पण इथं बोर नाही होणार. आणि आज मी काय करणार आहे, नाश्ता पण करणार आहे. उपीट करेल बहुतेक मी. उपीट तर चाललं आहे माझं, कारण पोहे झालेत, आता उपीट करावं असं वाटतंय मला. आणि आकांक्षाने सगळे कपडे धुवून टाकलेत आठवड्याभराचे. आणि आता आम्ही हे सगळे हे घडा करून आत ठेवणार कपाटात आमच्या छोट्याशा. आणि उद्या आम्ही जाणार संध्याकाळी. बघू आमचं चाललंय की इथून काय काय पप्पा मम्मींसाठी घेऊन जायचं. तर बघू आता ते कसं पॉसिबल होतंय. जर पॉसिबल झालं तर तुम्हाला दाखवतो आम्ही नक्की. आणि ह्या आधीचे ब्लॉग कसे वाटले आकांक्षाचे नक्की सांगा. लाईक करा आणि खूप 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 प्रेम द्या, कारण ती पण खूप मेहनत करते. आणि मला एवढंच वाटतं की मी जेव्हा ऑफिसला जाते तेव्हा ती घरी एकटी असते ना, तोच फक्त मला जरा हे बाकी किती स्ट्रॉंग आहे, पण एकटी असते म्हणून थोडंसं तिच्याकडे लक्ष जास्त जातं माझं ऑफिसमध्ये असलं तरी. आणि तिला हे लागतं वेलदोडे चहात, पण ती काय माहिती चहा पिते न पिते. थोडं तिचं काल तब्येत जरा व्यवस्थित नव्हती, पाणी बदल पण होतोय आणि ती घरातच असते, त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम होतोय. तरी आम्ही काल रात्री दोघी पण जेवल्यानंतर 10-10:30 नंतर फिरायला गेलो. आल्यावर मग आम्ही झोपून गेलो. चल ठीक आहे, तिने घेतला नाही माहिती मला ब्लॉग, पण सांगते मी तुम्हाला कालची अपडेट. आणि आमच्या एरियाच्या कॉर्नरलाच एक पाणीपुरीवाला बसतो, तो रात्री 11 वाजेपर्यंत असतो. आणि 11 वाजेपर्यंत पण खूप गर्दी असते तिथं. तर बघू आज आम्ही बहुतेक तिथं जाईल, म्हणजे मी खाणार आहे फक्त, ती नाही खाणार. तर बघू, दाखवेल तुम्हाला. चलो बाय बाय. गाईज आम्ही आता असं बोलतोय कारण की कॅपॅसिटीच नाही राहिली हे काढायचं सगळं आता. आणि आम्ही आलोय फायनली हडपसर मध्ये. तर ब्रेक घेतला, आमचा नेहमीचा ब्रेक आहे, तर तिथे थांबलोय जरा वेळ. हा थांबले कारण की माझ्या हातात चालत नाही आता पूर्ण, एवढं डेंजर ना. किती वाजले कंटिन्यू आम्ही पाऊण तास चिंचवड वरून हडपसरला यायला पाऊण तास लागतो. हो, तर पाऊण तासामध्ये आम्ही इथं पोहोचलोय. माझा पण फुल मॅप असतो सांगायला आणि हिचं हे असतं. आणि हिचा हात तर, माझं तरी हँड ग्लोव्ज आहे तरी माझे हात हे झाले, हिचा तर हँड ग्लोव्ज पण नाही, तर एवढे हे झाले ना. मी तर फुल पॅक आहे आणि हँड ग्लोव्ज मुळे मला धरता पण येत नाही मोबाईल. आणि आता जरा वेळ बसतो आम्ही आणि एवढी एक्साइटेड आम्ही, दुखणं असं सगळं विसरते असं झालंय. पटकन चला, पण यांना हातच चालत नाही गाडी चालवायला, त्यामुळे गप्प बसायला लागतं इथं. आम्ही चहा पण नाही घेतला कारण
आणि घरी दाखवायचं आणि राहिलं 9 वाजता पोहोचते आपण. घरी दाखवायचं राहिलं कारण आम्ही चहा पोळी खाऊन आलो. लगेच निघलो आम्ही आंघोळ विदाऊट आंघोळ न करताच निघलोय. आणि चलो आता आम्ही पटकन आहे ना जरा वेळ बसतो आणि निघतो. 9 वाजेपर्यंत घरी पोहोचल आणि तुम्हाला घरच्यांच्या रिॲक्शन पण दाखवतो घरी गेल्यावर. घरी तर माहिती आहे. हा पण तरी पण एका दिवशी आपण सरप्राईज देऊ. सकाळी 6 वाजताच फोन केला निघाले का नाही. हा तरी आम्ही 6:30 निघणार होतो पण जाऊ दे जरा कामं होती म्हणून. सकाळी पण आमची थोडीशी कामं होती. हो चालेल. चलो आता घरी गेल्यावर भेटते डायरेक्ट. बाय. चालू आहे. उलट करा भांडण घेते. जाड काय त्याला सांगा. अगं सांग. आणि आमचं भेटणं चालू आहे कारण की खूप दिवसांनी म्हणजे 2 आठवड्याने आम्ही भेटलेलो आहे. फर्स्ट टाइम नाही झालं पण आता सध्या ह्या वर्षात खूप झालेलं आहे. आम्ही असं कधीच राहिलो नाही बाहेर. आणि आज आहे 10 फेब्रुवारी आणि आम्ही इकडे आलोय. आज स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी. आणि आम्हाला आता म्हणजे मला माहिती होतं त्या दिवशी पण असं एवढं पण लक्षात आलं की आमच्या घराचा आहे बर्थडे. 18 वर्ष 18 वर्ष पूर्ण झाली आम्ही आणि 18 वर्ष आम्ही ह्या घरात राहिलेलो आहे. आणि ह्या घराने आम्हाला भरपूर काय काय दिले. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हो ह्या घरामध्ये आमच्या खूप साऱ्या झालेले आहे आमचं घर. खूप साऱ्या आठवणी. घर बाप हिच्यामुळे झालेलं आहे. ही आहे सांगितलं म्हणून झालं. हा मम्मीमुळे आमचे आहे घर. आज की प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये एका बाईचा हात असतो. तर ती आमची मम्मी आहे. खरंच हे घराचं अख्खं श्रेय माझ्या मम्मीला जातं. हे आज घर आहे तर माझ्या मम्मी आम्ही खूप मला असं वाटत होतं की मी बाहेरच्या देशात राहते आणि आम्हाला जेजुरीमध्ये असं वेगळंच फील आलं. एकदम असा श्वास घेतला मी मोठ्याने. विमानतळ नाही. फक्त आम्ही गाडीवर आलेलो. नेक्स्ट टाइम आम्ही बरं नव्हतं तरी आलेली आहे. हा बरं नव्हतं. रात्री पण मला त्रास होता. मी तर सकाळी त्रास होता तर मी गोळी घेऊन आले. अलार्म लावला होता पण त्याच्या आधीच मला झोपच नव्हती उद्या जायचं म्हणून घरी. मी लवकर उठून मी सगळं चहा वगैरे करून आवरून मग आकांक्षाला उठवले. आणि आता आम्ही फायनली आलेले. आणि आमच्या घराचा बर्थडे तर आज स्पेशल पावभाजी आमच्यासाठी स्पेशल चिरतात येते. आता तुम्ही नाही तर मला करावं लागते. आम्ही नाही म्हणून मम्मीला मदत करतात पप्पा. आणि मी गोड म्हणून आज मानसीच्या आवडीची रसमलाई आणणार आहे. अरे वा. अगं बाई. हे पप्पांना माहित नव्हतं वाटतं. किती छान दिसते ना. होय हे अनप्लॅन होतं वाटतं. नाही तर माहितीच नव्हतं मला. आणि मम्मी छान दिसते ना. मम्मी काय हो मग आता फुल मम्मीचा. पोरी आल्या म्हणून मी खुश. आता मम्मीला पण नेणार आहे आम्ही पुण्याला. मस्त फिरवणार. ड्रेस बीस एक नंबर. काय मम्मी आता नेक्स्ट आठवड्यात बहुतेक मम्मी पप्पाच येणार आहेत तिकडं. मग तिकडचे आम्ही तिकडं फिरणार आहे. मग तिकडचे ब्लॉग येतील मस्त है ना. चतुर्थी. चला आता
आवरतो आम्ही, फ्रेश होतो, आता आंघोळ करायची. नाश्ता वगैरे करतो. मला ते पण आता आपण शेड्यूल करून थांब तुला. मी पण टाकलं. वाव काय उघडं तर त्याच्यात आहे अजून एक टोमॅटो पण आहेत आमचे राहिलेले. तिळगुळे नाही सांगते मी तुमचं देवाचे प्रसादी गणपती नाही. शेगावच्या गजानन महाराजांचा प्रसाद आणलाय. पप्पांना जायचंय खूप, जाऊ आपण एक दिवशी. आमच्या ओनर आहेत ना ते गेलते तर त्यांनी दिलंय आम्हाला. ते मी पप्पांना आणलं. फोडला पण नाही. धर. आणि मम्मीला आहे ना हे आणलेले टमाटे तिने दिलेले टमाटे आणले. आमच्याच आम्हाला का. वाव. आणि पाव बघा कसे एवढे पाव घेतले. सकाळी पोळी खाल्ली ना. बघ मम्मीने काय काय आणले. डोनेट घेतलंय म्हणून. आणि मम्मी मम्मी चाटू. मम्मी मला ना चहाची सगळं मला चहा विसरायला लागली मी. हा ना ते फिल्टरचं आहे. आलं ना ते फिल्टरचं पण. चलो आता ओके. खूप दिवसानंतर म्हणजे कधी केली लास्ट पण ते पण नाही आठवते. माझ्या बर्थडेला. हा बर्थडेला म्हणजे 2 महिने झाले आम्ही पावभाजी नाही खाल्ली. आणि आम्ही मस्त मम्मीच्या हातची पावभाजी, आमची फेवरेट पावभाजी. कोणाच्याच हातची आवडत नाही आम्हाला, तेवढी मम्मीच्या हातची एवढी आवडती. वा. आणि दीदीची प्लेट मी तुम्हाला दाखवणार. आम्ही स्नॅप काढायला एक प्लेट सजवतो अशी, आणि ती आता सजवतीये बटर वगैरे टाकून. आणि आता चीज पण किसणार. आणि पप्पा चीज साठी थांबलेत कारण आम्ही कधी खाल्लंच नाही चीज. पण तुम्हाला आवडतं ना. 2 महिने झाले. हा 2 महिने झाले म्हणतात. आम्ही नाही तर कारण जास्त खाऊ पण नाही. आमच्या मम्मीला तर काहीच नाही काय आवडत. आवडत नाही. चीज नाही बटर नाही काही नाही, पण चांगली टेस्ट येते. ते पप्पा पावभाजी सुंदर. मम्मी कशी झाली पावभाजी? मम्मीनेच केलेली. हे बघा मेन इन्ग्रेडियंट्स आला. पप्पांना पण. पप्पा थांबा इकडे द्या ताटली 1 मिनिट. आम्हाला पण सगळ्यांना चीज वाली आवडते. बस बस उचलते. झाली. मी बाहेर होते. पिस्तूल किती दिवसांनी भेटली पिस्तूल मला. तुम्ही बघितलं असेल आधी व्हिडिओ मध्ये का नाही, मम्मीने दाखवलं होतं. सारखं वाटतंय असलं तसले. पिस्तूल कसं वाटतंय? बरं आहे का तुला? मी पिस्तुलीला खूप जीव लावतो, पण ही खूप गैबानी आहे पोरगी. आणि तिची पिल्लं दूध पितात ते. चला मला भेटायचं होतं. आणि एवढं काळ दिसते मी, एवढी काळी झालेली आहे तिकडून येऊन. आणि पूर्ण घासून चेन वगैरे सगळं काढून ठेवलंय. आणि सगळं घासून पुसून आंघोळ केली. बरं आज मम्मीने आंघोळ घातली मला. मग कसली घाण दिसते. आणि ब्राउनीला धुतली आता, कारण की आमच्या तिकडं खूपच धूळ आहे. त्यामुळं मग आम्ही तिची पण घासून आंघोळ घातली तिला पण, कारण की तिकडं खूप आमच्या इकडं धूळ आहे. त्यामुळं धुतली तिला. आणि ट्रॅव्हल पण झालं त्यामुळं धूळ जास्तच झाली होती, घाण झाली ती गाडी. आणि तुम्ही बघू शकता खूप घाण चेहरा झालाय. आणि ॲब्रो तर असल्या वाढल्यात घाणशी. पण आमची जी ॲब्रो करायला जातो आम्ही ती जे जरा बाहेर गेली, त्यामुळे मी तिचा वेट करते. नाहीतर आज कालच सांगणार होते की आम्ही येतोय, पण तिला एमर्जन्सी आली म्हणून ती गेली. आणि मशीन लावली आता आमच्या कपड्यांची. आणि चैन नाही तर भिकारे वाटायला लागले ग. चैन नाही तर भिकारे वाटायला लागले.
आणि मम्मी इकडं पोळ्या लाटते आता माझ्यासाठी. आणि पावभाजी आहे आज. आमचा नाश्ता झालेला आहे सकाळी. तिथे गेली आहे तिच्या फ्रेंडला भेटायला पावभाजी घेऊन. आता तिचं पण आवरलं, माझं पण आवरलं. वा, लाईट आली तर चांगलं वाटते जरा चेहरा. अगं लाईट म्हणजे ही वाली लाईट, उजेड. आणि आता जरा चांगलं वाटतं. ना तर एवढं घासले ना मी, जाऊ होईल. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं मला की मम्मी मी किती दिवस इथे राहिला काय माहिती नाही माहिती तुला. मी आले इथं आता 1 आठवडा राहिला, कारण की मला खूप म्हणजे खूप असं हे झालं, काय म्हणतात त्याला. अगं म्हणजे मी कधी पण जाईल, कारण की दीदी एकटी तिकडे, त्यामुळं. पण मी 2-3 दिवस जरा राहणार आहे. आणि गाडी तर आम्ही इथंच ठेवणार आहे, कारण की पप्पांना जरा लागते 2-3 ठिकाणी जायचं त्यांना, त्यामुळं. आणि आम्ही परत पुढच्या संडेला येणार. मग हा पुढचं संडे जाऊन पुढच्या संडेला येणार. आणि मग तेव्हा गाडी घेऊन जाणार. तर मग गाडी ठेवून जाणार, मी बसने जाईल. मग बघू आता. आणि मी राहणार आहे तर मला खुशी आहे, कारण की खूप म्हणजे खूप मला बरं पण नव्हतं वाटत तिथं. आणि अजून पण नाहीये, जरा पण पोटात दुखतच आहे माझ्या. पण बघू आता डॉक्टरकडे जाऊ ना, डॉक्टरकडे वगैरे जाऊन येणार आहे. कारण की पाणी एवढं घाण आहे तिकडचं, का काय माहिती. 2-3 दिवस झालं पाणी खूप घाण येते, तरी पण मी पितीये, कारण की कमी नको पडायला, त्यामुळं. आणि इथलं पण आता वेगळं लागायला लागले, पण स्टील जाऊन दे, असंच होणार आहे आता पाणी बदल. आणि चला आता बसलो आम्ही लॉग बघत. खूप दिवस झालं मी लॉग कोणाचेच बघितले नव्हते, तर मी लॉग बघणार आहे. आणि मला एडिट पण करायचं आहे. कालचा लॉग थोडासाच आहे, बघू आता संध्याकाळी नाही तर आता. आणि आम्ही जाणार आहे आयब्रो करायल्यानंतर. भरपूर गावात काम आहे, ते पण करून येणार आहे. पण एवढं ऊन आहे ना घाणेरडं, मग संध्याकाळी जाणार आहे. आणि तुम्हाला तसं दाखवतेच. आकांक्षाची अजिबात कॅपॅसिटी नाहीये. आणि आजचा दिवस आमचा खूप छान गेला. मस्त पावभाजी, आज दिवसभर पावभाजी चालू आहे. आणि उद्या मी निघणार आहे घरी तिकडे जायला. आणि आकांक्षा 2-3 दिवस आहे इथे. मग बघू आता ती काय ब्लॉग करते, तुम्हाला इकडचे ब्लॉग बघायला मिळतील. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ब्लेसिंग द्या भरपूर. आणि ठीक आहे, बाय. या पावभाजी खायला. गाईज मी जाणार होते उद्या, पण पूर्ण हालत बेकार झाली माझी तिकडं पाणी बदल वगैरे झाल्यामुळं. आणि मग असे डॉक्टरकडे जाऊन आले. तर आता 2-3 दिवस मी 2-3 दिवसच फक्त, कारण की दीदी पण एकटी आहे, त्यामुळं 2-3 दिवस आराम करणार आहे आणि मग जाणार आहे. मला पण थोडंसं चेंज होईल, वातावरण चेंज. आणि दीदी आता जेवते. आणि आम्ही शक्कल आमची सुधरून आलोय, आयब्रो वगैरे करून आले, नाहीतर पूर्ण हे झालं होतं. आणि चलो, हा लॉग कसा वाटला नक्की सांगा. आम्ही भेटलो. आणि हॅपी बर्थडे. आमच्या घराला 19 वर्ष पूर्ण झाली, 18 तर विश्वास पण बसत नाहीये, पण झाली आहेत. आणि 18 वर्ष पूर्ण झाले. हा, 18 वर्ष पूर्ण झालीत. आणि चलो, हा लॉग कसा वाटला. पप्पा पण आलेत, पण इथं आराम करतात येते. त्यांना वाटलं आज दिवस. आणि मम्मी इकडं, मम्मीची कामं झालीत. मम्मी तर आम्ही आले तर खूप खुश आहे का नाही. हा, खरंच खूप सुंदर दिसते. मगाशी तरी माझ्या पोरी माझा जीव आहे. आणि मगाशी मी क्लिप दाखवली नाही, तिने मस्त साडी वगैरे हळदी कुंकाला गेली होती, मस्त दिसत होती. आणि आता दीदी तिकडं मस्त पावभाजी खाती बाबा, चीज वगैरे टाकून, मजा आहे. आणि चलो, हा लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता तुम्हाला जेजुरीचे 2-3 दिवस व्लॉग बघायला भेटतील. आणि 2 आठवड्याच येते ना, त्याच्यामुळे खाऊन घेते. हा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सबस्क्राईब पण करतायत आणि मस्त मस्त व्ह्यूज येतात आता. आणि जे बघतात त्यांना खरंच थँक्यू सो मच. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना खरंच थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करत राहावा. चिंचवडला पण भरपूर फॅन आहेत. हा, चिंचवडला पण. आणि तिला रस्त्याने जाताना ओळखत होते. ओह माय गॉड. आता तुला ओळखलं नाही का त्या दिवशी? कुणी? ती नाही का म्हणली तुझे ब्लॉग बघते. हा, ब्लॉग बघते म्हणली. आणि ते कमेंट पण आली होती, मी तुम्हाला सांगितलं पण होतं. आणि भरपूर आता नवीन पण कमेंट यायला लागल्यात, तर थँक्यू सो मच.
असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट राहू द्या. मी असंच तुम्हाला एंटरटेनमेंट करत राहील. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.